जय शिवराय. हे आहे कासरवाडीचं मेट्रो स्टेशन. आम्ही ज्यावेळेस पुण्यात आलो ना, तर आम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी फक्त आणि फक्त बस आणि ट्रेन असायची. तो मोदी सरकारला फर्स्ट तुम्हाला थँक्स बोलायला पाहिजे, बिकॉज 7 मिनटाला आमच्यासाठी मेट्रो अवेलेबल करून दिली. त्याबद्दल थँक्स गव्हर्मेंटला. नंतर आजचा प्लॅन होता माझा संडे आणि थोडी खरेदी. नंतर खरेदी झाल्यानंतर भरपूर काय तुळशीबागेतनं घ्यायचं होतं. तसं मेट्रो स्टेशन तुम्ही बघू शकता कासारवाडीलं. असं म्हणतात की स्टेशन करायला काढलं किंवा कुठले काम काढलं तर झाडे तोडवतात वगैरे असं. पण असं बिलकुल काहीच नाही आहे. आमचं हे जे कासारवाडीचं मेट्रो स्टेशन आहे तुम्ही बघू शकता. आजूबाजूला सगळी ग्रीन आणि जशी झाडं आहेत सगळीकडं, चिमण्यांचा चिवचिवाट, असं खूप छान सुंदर वातावरण आहे या कासरवाडीमध्ये मेट्रो स्टेशनला. मी भरपूर न्यूजला ऐकत असते की इथे मेट्रो स्टेशन चालू आहे आणि तिथे झाडतोड चालली आहे वगैरे असं. तर असं काही दिसत नाही आमच्या ह्या एरियामध्ये. सगळीकडे झाडे पण दिसत आहेत. मेट्रो स्टेशन पण तयार झालेलं आहे. बसची पण सेवा व्यवस्थित चालते तिथं. त्या मार्गाला तुम्ही बघू शकता. मी सकाळीच चालले होते पुण्यामध्ये स्वारगेट मेट्रोनी मंडईमध्ये तुळशीबागमध्ये खरेदीसाठी. तर आता निघूया आपण मेट्रो स्टेशनला जाऊया. बघा आता मी पोचले मेट्रो स्टेशनला. तुम्हाला दिसेल पिंपरी चिंचवडला जाणारी सुद्धा मेट्रो तिकडनं येते आहे आणि स्वारगेटला जाणारी सुद्धा मेट्रो येते आहे. तर तुम्ही आता लाईव्ह बघू शकता. मी शूट केलेलं आहे ते. आणि इथे बघा आता येणारच आहे असं दाखवतं आहे लगेच म्हणून. तसं ह्या साईडची पण स्वारगेटची येणार आहे आणि त्या साईडची पण PCMCची येणार आहे. तर तुम्हाला मी दाखवते. मेट्रोमुळे खूप फायदा झाला आहे पुणेकरांचा आणि अजून भरपूर मार्गांना मेट्रो तयार होत आहे. तर खूप सगळ्यांना फायदा होणार आहे. आता ह्या कडाकाच्या उन्हाळ्यामध्ये तर मेट्रो खूप इम्पॉर्टंट आहे. बघू शकता इकडची स्वारगेट, त्या साईडची पिंपरी चिंचवडची. तो खूप फायदा झालेला आहे. पब्लिकला पण फायदा झाला आहे. आणि आतमध्ये गेल्यावर कसं छान वातावरण असतं, एकदम मस्त नाही का. अशा उन्हाळ्यामध्ये फिरायला जायची आणि शॉपिंग करायची. तर थंड वातावरणामध्ये मस्तपैकी आम्ही स्वारगेटच्या मेट्रोनी मी गेलेली आहे. चालली आहे मी आता. मेट्रोमधनं आता उतरती आहे आणि फोटो पण शूट केले मी. असे तसे काहीतरी थोडेसे मला आवडतं फोटोशूट करायला. कुठेही गेले की थोडं उन्हाचा खूप कडकडाट होता बाहेर निघताना. तसं मी डोक्याला बांधलं होतं. गॉगल पण लावण्याचा प्लॅन होता. आणि आता मी मंडईमध्ये उतरले. ही पहा गर्दी, कासरवाडीतली गर्दी आणि ही मंडईतली गर्दी. तर तुम्ही बघू शकता किती मार्गाचे लोक या एरियात मेट्रोनी आले असतील खरेदीसाठी. तुम्ही स्वतः विचार करू शकता. गडगच्छ मेट्रो स्टेशन भरलेलं असतं, पण तिथे खूप छान सिस्टीम आहे. बॅग चेकिंग या सिक्युरिटी गार्ड सगळा छान बंदोबस्त आहे तिथे. मला काही तिकीट काढताना किंवा माझी बॅग पास करताना मला शूट करता नाही आलं, बिकॉज मी हे सगळं एकटी शूट करते. ते मी पोचले तुळशीबागेमध्ये. पहिली खरेदी माझे शूज. तर मला शूज खूप आवडतात. पावसाळी शूज मी आत्ताच घेऊन ठेवणार आहे, बिकॉज पावसाळ्याला फक्त आणि फक्त 45 डेज या 30 डेज अशी ही चप्पल मी घेतलेली आहे पावसाळ्यासाठी. सो मला थोडं शूट करा असं वाटलं. मी त्या भैयाला विचारून शूट केलं. त्याचाही फेस लुक शूट केला मी आणि तिथून पुढे निघाली आणि कपड्याच्या दुकानात गेले. शर्मिला लेडीज टेलर म्हणून हे दुकान आहे. मी खूप वर्षापासून त्यांच्याकडं ड्रेस शिवायला टाकते. दुकान मात्र जुनं दिसतं, पण त्यांची कारागिरी ना ओसम, एक नंबर ड्रेस शिवतात हे लोक. दिसताना दुकान तुम्हाला एकदम साधं दिसेल, पण शिवण्याची कला ह्या लोकांकडं खूप छान आहे. त्यामुळे मी त्यांचाही शूट केला ब्लॉगसाठी. त्यांना विचारलं मी की मी शूट करू का, तर तो येस म्हणाले. केलं मी शूट आणि मला ते
खूप छान ड्रेस आवडतात त्यांचे तिथले, म्हणजे सगळे. मी माझी थोडीशी तब्येत असल्यामुळे ड्रेस शिवणाऱ्यांना पण थोडासा प्रॉब्लेम होतो, पण हे टेलर जे आहेत ना ते एकदम परफेक्ट शिवून देतात. मलाच त्यांनी पहिला पॅटर्न सांगितलं होतं की तुम्ही कसा ड्रेस शिवायला पाहिजे, मग त्या पद्धतीत आम्ही शिवतो. जस्ट आता आम्ही एक मोठं लुक्कन म्हणून एक शॉप आहे मुंबईमध्ये लक्ष्मी रोडला, खूप सुंदर. तिथे रजाई, बेडशीट, पिलो कवर, लोड कवर, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडं कॉटनमधल्या एवढ्या सुंदर भेटतात ना. मी आज जवळजवळ एक 10-12 वर्ष मी ह्या लुक्कन शॉपमधनं सगळं काही गोष्टी खरेदी करत असते जे घरात लागणाऱ्या आहेत कपड्याच्या. आणि त्यांच्याकडं फेमस ड्रेस मटेरियलसुद्धा आहेत, कट पीस सेंटर्स, पिलो कवर्स, या भरपूर व्हरायटीज आहेत त्यांच्याकडं. तर तिथल्या मला भरपूरमधले 1-2 गोष्टी खूप आवडतात. ते म्हणजे कट पीस सेंटर, आणि दुसरं म्हणजे पिलो कवर, लोड कवर आणि रजाईस असतात कॉटनच्या. तर मी आतमध्ये चालूच होता माझा कॅमेरा, त्या दुकानदारांना असं वाटलं की काहीतरी वेगळं करताय शूट. त्यांनी रिफ्यूज केलं, पण नंतर त्यांनी येस केलं आणि मग मी तो शूट केला आणि तो ब्लॉग केला. त्यांना विचारूनच मी टाकला. ते हो म्हटल्यानंतर मी टाकला हा ब्लॉग यूट्यूबला. तर थँक्यू लुकन सर, स्पेशली तुम्ही तुमच्या दुकानाची शूट थोडीशी करून दिली मला, आणि मला खूप आवडतं तुमचं दुकान. त्याच्यामुळं मी थोडासा ब्लॉग बनवला तुमच्या दुकानाचा. तो तुम्हाला कुणालाही खरेदी करायचा असेल कॉटनमधले कपडेस वगैरे, रजाईस, तर तुम्ही नक्की लुकन शॉपला तुम्ही विजिट द्या आणि तुम्ही नक्की भेटा. तिथले सर्व कामगार खूप छान कोऑपरेटिव्ह आहे. आपण ज्या क्षेत्रात जाऊ तिथे ते हजर असतात आणि आपल्याला छान दाखवतात. सो माझी शॉपिंग झाली आणि मी त्यांना थँक्स बोलले आणि मी परत मंडई मेट्रो स्टेशनला आले. तिथे मग माझी बॅग चेकिंग झाली. नंतर मी एकटी शूट करत असल्यामुळे मला सगळं ते एकटीनंच करावं लागतं. थोडासा कॅमेरा इकडं तिकडं फिरला जातो. ही माझी बॅग चेक होती आहे. आता मी नेक्स्ट माझी बॅग घेणार आहे. तुम्ही बघू शकता आल्या माझ्या सर्व बॅगा. आता मी घेतल्या त्या बॅगा आणि मी आता परत मंडई मेट्रो स्टेशनला आले. आता उतरताना तर मला एवढी गर्दी दिसली नाही, पण मला पुढे दाखवते कशी जाम गर्दी आहे, भयंकर. बाहेर उकाडा आणि इतकी लोक शॉपिंगसाठी मेट्रोने, काय सांगायचं आहे तुम्हाला. संडे म्हणजे ना काय विचारूच नका तुम्ही, असली गर्दी असते मेट्रो स्टेशनला की काय बोलायचंच नाही. आता मी बघा तुम्हाला उतरताना दाखवते. मी आता ना मेट्रो स्टेशनला चालली जिथं आमची मेट्रो पार्किंग होते. हे सर्व अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन आहे मंडईचं. सो तर खूप छान आहे. तिथे आतमध्ये एंट्रीच करताना आपल्याला थंडावा जाणवतो. बघू शकता. तुम्हाला असं वाटेल कुठल्या तरी बाहेर कंट्रीजमध्ये आपण आलो आहे, तर असं हे मेट्रो स्टेशन अंडरग्राऊंड आहे. खूप सुंदररित्या बनवलेलं आहे आणि खूप छान आहे. जशी एंट्री मारली तशी एकदम कूल हवा. आणि मी आता मस्त उतरते आहे आणि मेट्रोची वाट बघते आहे. माझा आजचा ब्लॉग जेवणाचा पण आहे, जेवण बनवण्याचा, तर तो मी आज बनवेल किंवा उद्या बनवेल. तसं तुम्ही नक्की बघायचा आहे तो पण ब्लॉग. ह्या ब्लॉगलाही तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट्स तुम्हाला कशी वाटली ही तुळशील बाग आणि मेट्रो स्टेशन, तर स्पेशली तुम्ही कमेंट्स करून माझ्या ह्या ब्लॉगला सपोर्ट करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. गुड नाईट.